विधवा महिलेशी विवाह करण्याची रीत आता पूर्वगामी महाराष्ट्रात हळूहळू दृढ होत चालली आहे। अशाच पद्धतीचं चित्र सोलापूर शहरातील नीलमनगर भागात पाहायला मिळालं आहे। नीलमनगर मधील एका धीराने आपल्या विधवा बहिणीशी लग्नगाठ बांधून एक आगळा वेगळा उदाहरण निर्माण केलं आहे। एवढंच नव्हे तर आयुष्यभरसाठी सोबत राहण्याची शपथ घेत पुतण्याची देखील त्यांनी जबाबदारी स्वीकारून तो पितृछत्र हरपलेल्या चिमुकलाचा बाप झाला आहे। या निर्णयामुळे त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे। अनिता ज्ञानेश्वर आमले, आमचं पोराचं असं मृत्यू होऊन 6 वर्ष चालू आहे। उद्या आमचं छोटंसं नातूचं कसं होईल म्हणून आम्ही दोघं नवरा बायकोनं हे विचार घेतलेला निर्णय। मग आम्ही हे आमचं नवरा बायकोचं विचारण्यामुळे आम्ही हे डोंगर उचलून पार पडला। लोकांचा आम्ही विचारच केला, आमचं घरचं पुरतं आम्ही विचार केला, पुढचं भविष्य कसं होईल पोराचं, नातू अजून लहान आहे, पुढं नातूचं कसं होईल म्हणून आम्ही हे नवरा बायकोनं डोंगर उचलून पार पडलेला। मोठा मुलगा विजयकुमारचं लग्न करजगी येथील चौडेश्वरी या कन्येशी लावून दिला। मित्रांसमवेत विजयकुमार हा बाहेर गेला होता। टाकळीजवळ असलेल्या नदीमध्ये आंघोळी दरम्यान बुडून मृत्यू झाला। घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला। ज्ञानेश्वर यांनी न डगमगता विधवा सुनेचा आणि 4.5 वर्षाच्या चिमुरड्याचा सांभाळ केला, पण मायलेकीच्या भवितव्याचा प्रश्न ज्ञानेश्वरांनी भेसाळवत होता। ज्ञानेश्वर महादेव आमले, आमच्या मुलाचं अचानक मृत्यू झाल्यामुळे आम्हाला एक 2-3 वर्ष काय सुचत नाही ते, आणि परत ह्या पब्लिकला भिवून आम्ही गप्प बसलो होतो। नंतर हे 4 लोक असं म्हणाले की बाबा घरातल्या घरात करून टाक, आणि काय बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरात राहते, त्या विषयामुळे मग त्यांच्या आईवडिलाला त्यांना दोघांना विचारून परत हे पाऊल उचलले। मित्र नवले यांनी या प्रश्नावर घरातील अविवाहित असलेला धाकटा मुलगा नागेश याच्याशी लावून देण्याचा सल्ला दिला। मात्र समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील या प्रश्नांनी ज्ञानेश्वरांचे मन ग्रासले। कुटुंबातील सर्वांनीच त्यांच्या मनाचे प्रबोधन केले। दरम्यान मुलाच्या आई वडिलांशी संपर्क साधून तिच्या पुनर्वसनाचा विषय मांडला। सासऱ्यांनी होकार दिला आणि रविवारी 30 जूनचा मुहूर्त काढून धूमधडाक्यात दोघांचा विवाह लावून दिला। आपली स्वप्न बाजूला सारत मोठे मन दाखवून आपल्या विधवा बहिणीशी लग्न करून नागेशने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।